नमस्कार, मी राजेश पंढरीनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चाचोरा, तहसील रायगाव आणि जिल्हा यवतमाळ. आज आपण बेडबद्दल आपण बघणार आहोत. आपली पारंपरिक बेड आणि आमचे SRTचे बेड यामधले तुम्हाला फायदे आणि नुकसान हे दोन्ही बाजू तुम्हाला मी आज समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आज इथं जे फाडून तुम्हाला दिसत आहे हा बेड 4चा आहे. 4 फुटाचे बेड फाडलेले आहे आणि हे जे बेड असते आमचे SRTचे हे वरून प्लेन म्हणजे याची हाईट ही आपल्याला हाईट जी आहे ही हाईट आपल्याला 1 फूट ते पाऊण फुटापर्यंत समजा आता सध्या दिसते आणि पाले आल्यानंतर याची हाईट पुन्हा 4 फुट कमी होईल म्हणजे हा बेड आपल्याला पाऊण फुटाचा शेवटपर्यंत राहू शकतो. तर आणि याची जे स्टाफ आहे हा स्टाफ 2 ते 2.5 फुटापर्यंत याचा स्टाफ ठेवलेला आहे आणि ही जी नाली आहे ही नाली आपल्याला दिसते ते 1 ते फक्त 1.5 फुटापर्यंत याची नाली आहे. तर असे हे SRTचे बेड आहे. आता याच्यावर टोकन करण्याचे फायदे तुम्हाला मी समजून सांगतो. आपण जर याच्यावर टोकन केलं तर याच्यावरचं बियाणं पाणी आला तर खाली घासत नाही किंवा आपण खत दिलं ते सुद्धा खाली जात नाही आणि याची ते रुंदी लांब असल्याच्यानं या रुंदीचं जे याला म्हणजे समजा पाऊस जरी गेला आपला तरी याचा ह्या एवढ्या बेडमधला जो अंदरचा वळ आपला ओलावा जमिनीतला वळ आपण म्हणतो ते या झाडाला 1 महिना आपल्या पोसू शकते. यामध्ये हे फायदे आपल्या SRT बेडमध्ये होत असते. आणि तुमचा जो पारंपरिक बेड आहे तो तुमचा बेड जो असा असतो स्टाफचा उंच वरून त्याला बिलकुल स्टाफ राहत नाही. पाणी आल्यानंतर थोडाफार एवढा अर्धा फूट किंवा 1 फुटाचा स्टाफ होते पण एवढा फेस काही त्याला भेटत नाही. मग त्याच्यावर टोकन केल्यावर तुम्हाला नुकसान कोणते होते? त्याच्यावर तुम्ही टोकन केलं खूप जर रात्री धो पाऊस झाला तर ते आपलं बियाणं खाली घसरून जाते किंवा काही उघडं पडते आणि उघडं पडल्यामुळे खाण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि असे करून बी जर आपलं उगवलं जर समजा पाण्याचा ताण बसला किंवा 10-15 दिवस पाणी जर नाही आला तर त्या आपल्या एवढ्याच मोजक्या बेडवरची जी वरची माती असते ती लवकर सुकून जाते आणि आपलं जे बारीक रोप असते ते मरण्याची शक्यता त्याच्यामध्ये आपल्याला जास्त असते. आणि याच्यावर पुन्हा ह्या बेडवर आमच्या SRTच्या आपल्याला टोकन करणं एकदम सोपं आहे. जसं आपण टोकन मशीन धरली तर आपण दन याच्यावर आपण असं धावत आपण चालू शकतो. तर असं ह्या बेडवर तुमच्या जे पारंपरिक बेड तुम्ही फाडून राहिले ह्या बेडवर तुम्ही असं चालू शकत नाही. आत्ताच मी 2 दिवसापूर्वी वणी बोर्रा असा इकडून राऊंड मारून आलो तर मला बरेचसे शेतामध्ये जे जसे मारले तसेच बेड आपल्याला दिसले. ते ट्रॅक्टरवाल्यांसुद्धा चोपडे केले नाही आणि शेतकरीसुद्धा त्याच्यावर काही लक्ष देत नाही कारण आपल्याला बेड पाहिजे उंच हाईटचा बेड आपल्याला चांगला दिसते पाहिले त्यामुळे आपण त्याच बेडकडे वळतो. पण त्या बेडपासून आपल्याला एवढे नुकसान होते. म्हणून म्हणतो SRT करा किंवा नका करू हा तुमचा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण जरी तुम्ही बेडवर जरी शेती करत असाल तरी तुम्ही बेड मारल्यानंतर जरी ट्रॅक्टर नाही झाले तरी तुम्ही आपल्या हातानं असे पूर्ण चापट करा आणि त्याच्यावर तुम्ही टोकन यंत्र किंवा मजूर यंत्र चांगलं टोकू शकता आणि निश्चितच तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल असं मला वाटते. तरी भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये.